व्हेज आणि नॉनव्हेज हो त्याचं काही हो आहे का? त्याचं फार मोठं आहे. म्हणजे माझं अगदी डेफिनेट मत आहे त्याच्या बाबतीत. आणखीन कारणं आहेत त्याच्यासाठी. भारतामध्ये ज्या एन्शंट काळापासून सगळं उगवतं, सगळ्या गोष्टी उगवतात. त्यामुळे आपल्याला कळून चुकलेलं आहे पूर्वीपासून की त्याचा फायदा काय आहे, की व्हेजिटेरियन डाएटचा काय फायदा आहे आपल्याकडे, ते डेव्हलप झालं. पण तुम्ही शास्त्रीय दृष्टीने जर विचार केला तर 2015 पासून शास्त्राला पण कळलेलं आहे. ते कसं कळलं ते सांगतो. तर 2015 पहिल्यांदा 2005 ह्युमन जिनोम डिकोड केला. 2005 ह्युमन जिनोम म्हणजे सगळा सिक्वेन्स जो आहे DNA तो डिकोड करण्यात आला. त्यानंतर 2015 अमेरिकन मायक्रोबियम प्रोजेक्ट सुरू झाला. अमेरिकन मायक्रोबियम प्रोजेक्ट इज द वर्ल्ड्स हायेस्ट फंडेड project which was conducted at 5,000 centers throughout the world. आणखीन वेगवेगळ्या एथनिसिटीच्या लोकांची स्टूल कलेक्ट करायची, आणखीन त्याच्यात कुठले बॅक्टेरिया आहेत त्यांचा जिनोम काढायचा, असा तो प्रोजेक्ट होता. तर त्या जिनोम एकदा काढला की त्यांना कळला की ते एका ड्रॉपच्या स्टूलमधून आपल्याला कळू शकतं की ह्याच्यात कुठल्या बॅक्टेरियल कॉलनीज आहेत म्हणून. तर एका ड्रॉपमधून अगदी फास्ट पण कळू शकतं की तुमच्याकडे ह्या बॅक्टेरियाच्या कॉलनीज आहेत. तर त्यांनी 30,000 बॅक्टेरियल कॉलनीज त्यांनी डिसायफर केला की ह्या कॉम्बिनेशनमध्ये तुमच्या पोटात काहीतरी आहे. आणखीन आपल्या बॅक्टेरियल कॉलनीज ज्या असतात पोटामध्ये आपल्या, त्या सगळ्या आपण काय खातो त्याच्यावरती अवलंबून असतं की कुठल्या वाढणार आहेत. त्यामुळे आता जर आपण मीठ खाल्लं तर एक प्रकारचे बॅक्टेरिया निर्माण होतात पोटामध्ये, फिश खाल्ला तर वेगळं होतील, तर त्या कॉलनीज निर्माण होतात. तर त्यांनी असं दाखवून दिलं आता की मीट ईटर्समध्ये प्रॉब्लेम्स जास्ती होतात. त्यांनी एक डिसीज त्यांनी लिंक केलेला आहे की ह्या बॅक्टेरियल कॉलनी असेल तर हा डिसीज होतो, ही बॅक्टेरियल कॉलनी असेल तर तो डिसीज होतो, असं ऑलरेडी आता सिद्ध झालेलं आहे. म्हणून 2015, 2017, 2018, 2019 असे जसे त्यांचे रिपोर्ट्स यायला लागले तसंच सबंध जग प्लांट बेस्ड असं व्हायला लागलं. त्याच्या अगोदर 2015च्या अगोदर सगळं तो जो पिरॅमिड होता तेव्हा खाली सर्वात मीठ होतं, त्याच्यानंतर ब्रेड होता, त्याच्यानंतर व्हेजिटेबल्स आणि फ्रूट, आणखीन असं त्यांचा तो पिरॅमिड होता. पिरॅमिड तो आता सगळा त्यांनी तो पिरॅमिड बंद करून टाकला. आता CDC रेकमेंड्स एक काहीतरी प्लेट की त्याच्यामध्ये फ्रूट, व्हेजिटेबल्स, लेग्युम्स, नट्स आणि होल ग्रेन. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.